नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी WT मेश्राम, PGT मराठी, जवाहर नवोदय विद्यालय, नांदेड. आज आपण व्याकरणातील शब्दांच्या जाती यामधील तिसरी शब्दाची जाती विशेषण याविषयी माहिती पाहूया, समजून घेऊया. यापूर्वी आपण नाम म्हणजे काय, नामाचे प्रकार शिकलो. त्यानंतर सर्वनाम म्हणजे काय व सर्वनामाचे प्रकार शिकलो. आज आपण विशेषण म्हणजे काय आणि विशेषणाचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया. तर विशेषण कशाला म्हणतात, तर ज्या शब्दाद्वारे नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते, अधिकची माहिती सांगितली जाते आणि त्या नामाची व्याप्ती मर्यादित केली जाते, तर अशा शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. विशेषण ज्या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला किंवा त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. म्हणजे विशेषणाच्या द्वारे ज्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगितली जाते किंवा विशेष माहिती सांगितली जाते त्या नामाला विशेष्य म्हणतात. आणि नामाबद्दल ज्या शब्दाद्वारे विशेष माहिती सांगितली जाते त्याला म्हणतात विशेषण. या प्रकारे विशेषण आणि विशेष्य असा संबंध येतो. जसा उदाहरण पाहू आपण, चांगली मुले. यामध्ये मुले हे नाम आहे आणि चांगली हे विशेषण आहे. चांगली या शब्दाद्वारे मुले या नामाविषयी अधिकची माहिती सांगितलेली आहे, विशेष माहिती सांगितलेली आहे आणि म्हणून यामध्ये चांगली हे विशेषण आणि मुले हे विशेष्य. दुसरं उदाहरण बघा, काळा कुत्रा. यामध्ये काळा या शब्दाद्वारे कुत्रा या नामाविषयी अधिकची माहिती, विशेष माहिती सांगितलेली आहे आणि म्हणून काळा हे विशेषण आणि कुत्रा हे विशेष्य. पुढचं उदाहरण बघा, हिरवे रान. यामध्ये हिरवे या शब्दाद्वारे रान या नामाविषयी अधिक माहिती सांगितलेली आहे म्हणून हिरवे हे विशेषण आणि रान हे विशेष्य. तर या प्रकारे आपल्याला विशेषण आणि विशेष्य हे ओळखता येईल. यानंतर पाहूया आपण विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे एकूण 3 प्रकार पडतात. मुख्य प्रकार 3 आहेत: गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण यालाच सर्वनाम साधित विशेषण असेही म्हणतात. तर पाहूया आपण विशेषणाचे प्रकार. पहिला प्रकार आहे गुणविशेषण. गुणविशेषण कशाला म्हणतात, ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात. जो शब्द नामाचा कोणताही गुण किंवा विशेष दाखवितो, जो शब्द नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवितो त्याला गुणविशेषण असे म्हणतात. उदाहरण पाहूया आपण, ससा. आता ससा कसा दिसतो किंवा कसा आहे याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे बघा, शुभ्र ससा.
यातील ससा हे नाम आहे, परंतु ससा कसा आहे तर पांढरा शुभ्र आहे. तर शुभ्र या सशाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द आहे आणि सशाविषयीचा गुण सांगत आहे, त्याची विशेषता सांगत आहे आणि म्हणून शुभ्र हे गुण विशेषण आहे. दुसरं उदाहरण पाहूया. निळा सावळा झरा. झरा हे नाम आहे आणि झरा या नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द, विशेष माहिती सांगणारा शब्द निळा सावळा. तर निळा सावळा या विशेषणाद्वारे झरा या नामाचा एक गुण सांगितलेला आहे, विशेषता सांगितलेली आहे आणि म्हणून निळा सावळा हे गुण विशेषण. तिसरं उदाहरण बघा. शूर सरदार. यामध्ये सरदार हे नाम आहे आणि शूर हे विशेषण. शूर या विशेषणाद्वारे सरदार या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. सरदाराबद्दल किंवा सरदाराचे गुण सांगितलेले आहे, त्याची विशेषता सांगितलेली आहे की तो शूर आहे आणि म्हणून शूर हे गुण विशेषण. पुढचं उदाहरण पाहू. पिकलेला आंबा. यामध्ये आंबा हे नाम आहे आणि पिकलेला या शब्दाद्वारे आंब्याविषयी अधिक माहिती सांगितलेली आहे किंवा आंब्याचा गुण सांगितलेला आहे, तो पिकलेला आहे, त्याची विशेषता सांगितलेली आहे आणि म्हणून पिकलेला हे गुण विशेषण आहे. तर या प्रकारे जो शब्द नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवितो त्याला आपण गुण विशेषण असे म्हणतो. पुढचा प्रकार आहे संख्या विशेषण. ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. अर्थात संख्या विशेषण हे नामाची संख्या दर्शविते आणि म्हणून त्याला संख्या विशेषण म्हणतात. या संख्या विशेषणाचे 5 पोट प्रकार पडतात. ते असे आहेत: गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित संख्या विशेषण. संख्या विशेषणाचे पोट प्रकार आहेत: गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण. तर यातील प्रत्येकाविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिला संख्या विशेषणाचा पोट प्रकार आहे गणनावाचक संख्या विशेषण. गणना म्हणजे गिनती करणे, गणना करणे. तर ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गिनती करण्यासाठी किंवा गणना करण्यासाठी होतो तेव्हा त्याला गणनावाचक संख्या विशेषण म्हणतात. उदाहरण बघा. 10 मुली. मुलींची संख्या गणना केलेली आहे, गणना केलेली आहे 10 आणि म्हणून त्याला गणनावाचक संख्या विशेषण म्हणतात. 14 भाषा. भाषांची संख्या गिनती दाखवलेली आहे म्हणून 14 हे संख्या विशेषण गणनावाचक आहे. 60 रुपये. यातील रुपये किती आहेत त्यांची गणती सांगितलेली आहे म्हणून 60 हे गणनावाचक संख्या विशेषण. अर्धा तास. तास अर्धा आहे आणि ही गणना सांगितलेली आहे आणि म्हणून अर्धा हे गणनावाचक संख्या विशेषण आहे. संख्या विशेषणाचा दुसरा प्रकार आहे क्रमवाचक संख्या विशेषण. उदाहरण पाहू आपण. पहिला वर्ग, चौथा बंगला, 8वी इयत्ता, 60वे वर्ष. या शब्दांमध्ये पहिला, चौथा, 8वी, 60वे ही विशेषणे आहेत, परंतु ही विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवितात, क्रम सांगतात. जसं पहिला वर्ग म्हणजे त्याचा पहिला क्रम आहे, चौथा बंगला चौथा क्रम आहे,
तर या विशेषणांद्वारे वस्तूंचा किंवा नामाचा क्रम दाखविलेला आहे आणि म्हणून अशा विशेषणांना क्रमवाचक संख्या विशेषणे असे म्हणतात. म्हणजे जी संख्या विशेषणे वस्तूंचा किंवा नामाचा क्रम दर्शवितात, क्रम दाखवितात, अशा विशेषणांना क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे संख्या विशेषणाचा आवृत्तीवाचक संख्या विशेषण. उदाहरणे बघा. चौपट मुले, दसपट रुपये, दुहेरी रंग, द्विगुणित आनंद. या शब्दांमध्ये चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित हे सर्व विशेषण आहेत, संख्या विशेषण आहेत. परंतु या संख्या विशेषणांद्वारे संख्येची किती वेळा आवृत्ती झालेली आहे, किती पट, कितीदा आवृत्ती झालेली आहे हे सांगितलेले आहे. आणि म्हणून या प्रकारची जी संख्या विशेषणे आहेत त्यांना आवृत्तीवाचक संख्या विशेषणे असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्या विशेषणाद्वारे विशेषणाचे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखविलेले असते, तेव्हा अशा संख्या विशेषणांना आवृत्तीवाचक संख्या विशेषणे असे म्हणतात. पुढचा संख्या विशेषणाचा प्रकार आहे पृथकत्ववाचक संख्या विशेषण. पृथक, पृथक म्हणजे वेगळा, वेगवेगळा. पृथक म्हणजे वेगवेगळा. या नावावरूनच आपल्या लक्षात येतं पृथकत्ववाचक म्हणजे वेगवेगळा असा अर्थबोध करून देणारा. उदाहरण बघा. एक एक मुलगा, एक एक म्हणजे वेगवेगळा, पृथक पृथक. 10 दहांचा गट म्हणजे 10चा एक गट, दुसरा 10चा गट. तर या प्रकारे वेगवेगळा किंवा पृथक असा त्यातून अर्थबोध होतो. तर एक एक किंवा 10 10 ही विशेषणे वेगवेगळा किंवा पृथक असा बोध करून देतात आणि म्हणून अशा विशेषणांना पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. त्यानंतर संख्या विशेषणाचा शेवटचा प्रकार आहे, पाचवा प्रकार, अनिश्चित संख्या विशेषण. उदाहरण बघा. सर्व रस्ते, थोडी मुले, काही पक्षी. यामध्ये सर्व रस्ते म्हणजे संख्या आहे, परंतु निश्चित संख्या सांगितलेली नाही. 1 आहे, 2 आहे, 5 आहेत की 10 आहेत, ही अशी निश्चित संख्या सांगितलेली नाही, अनिश्चित आहे. सर्व रस्ते, सर्वच्या सर्व जेवढे रस्ते आहेत तेवढे. थोडी मुले, थोडी, परंतु नेमकी संख्या सांगितलेली नाही. तर सर्व, थोडी, काही ही जी संख्या विशेषणे आहेत यातून निश्चित अशा संख्येचा बोध होत नाही किंवा या संख्या विशेषणांनी निश्चित अशी संख्या दाखविलेली नाही आणि म्हणून त्यांना अनिश्चित संख्या विशेषणे असे म्हणतात. तर या प्रकारे आपण संख्या विशेषणाचे 5 प्रकार पाहिलेत. ते म्हणजे गणनावाचक संख्या विशेषण, दुसरं क्रमवाचक संख्या विशेषण, तिसरं आवृत्तीवाचक संख्या विशेषण, चौथा पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि पाचवा अनिश्चित संख्या विशेषण. त्यानंतर विशेषणाचा तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. यालाच सर्वनाम साधित विशेषण असेही म्हणतात. उदाहरण बघा. असला मनुष्य, तसा पक्षी, माझे पुस्तक, तिच्या साड्या. या शब्दांमधील असला, तसा, माझे, तिच्या ही मूळची सर्वनामे आहेत आणि सर्वनामाचे रूप बदलून त्यांचा या ठिकाणी वापर केलेला आहे. जसं असला मनुष्य, यामध्ये असला हा पासून तयार झालेला आहे, म्हणजे हा, तो, मी, ती ही मूळची सर्वनामे आहेत. परंतु
या ठिकाणी आता ती सर्वनामे राहिलेली नाहीत, तर त्या शब्दांच्या पुढे जे नाम आलेले आहे त्या नामांबद्दल ते विशेष माहिती सांगत आहेत आणि म्हणून ती विशेषणांचे कार्य करत आहेत. तर या प्रकारे सर्वनामांपासून जी सर्व विशेषणे तयार केलेली आहेत अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात. अशा वेळी सार्वनामिक विशेषणांमध्ये जी सर्वनामे आहेत ती त्यांच्या मूळ रूपात येत नाहीत. तर या सर्वनामांचा जेव्हा सार्वनामिक विशेषण म्हणून उपयोग केलेला असतो तेव्हा त्यांच्या रूपामध्ये थोडासा बदल झालेला असतो. जसं उदाहरण पाहू आपण. मी पासून सार्वनामिक विशेषण माझा, माझी, माझे असे तयार केले जाते. तसेच तू पासून तुझा, तुझी, तुझे असे सार्वनामिक विशेषण तयार केले जाते. आम्ही पासून आमचा, आमची, आमचे. तुम्ही या सर्वनामापासून तुमचा, तुमची, तुमचे असे सार्वनामिक विशेषण तयार केले जाते. तो या सर्वनामापासून त्याचा, त्याची, त्याचे ही सार्वनामिक विशेषणे तयार होतात. तर ती या सर्वनामापासून तिचा, तिची, तिचे ही सार्वनामिक विशेषणे तयार केली जातात. ते या सर्वनामापासून त्याचा, त्याची, त्याचे ही सार्वनामिक विशेषणे तयार केली जातात. तर या प्रकारे जी सर्वनामे आहेत त्या सर्वनामांमध्ये थोडासा बदल करून त्यांचा विशेषणासारखा उपयोग केलेला असतो. तर या प्रकारे सर्वनामांपासून जी विशेषणे तयार झालेली आहेत अशा सर्वनामांना सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात. तर आजच्या या तासाला आपण विशेषण म्हणजे काय ते शिकलो. त्यानंतर विशेषणाचे प्रकार कोणते, त्यातील मूळ प्रकार, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण यांच्याविषयी माहिती पाहिली. त्याबरोबरच संख्या विशेषणाचे जे 5 पोट प्रकार पडतात, गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित संख्या विशेषण. तर या प्रकारे सर्वनाम आणि या प्रकारे विशेषण आणि विशेषणाचे प्रकार याविषयीची माहिती आपण आजच्या तासाला जाणून घेतली. धन्यवाद.